पूजा करून आले ना आजी नंबरला आहे ना सिटी स्कॅन वगैरे लोकनेते महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा तथा आपत्ती व्यवस्थापन मंत्री आमचे मार्गदर्शक माननीय नामदार श्री गिरीश भाऊ महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त जामनेर येथे एकलव्य शाळेमध्ये कमल फाउंडेशन मार्फत मोफत रोगनिदान तथा आरोग्य शिबिर आणि मोफत शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे। आपण बघतो भाऊंचं रुग्णसेवेचं कार्य गेल्या 40 वर्षापासून अविरतपणे चालू आहे। हे फक्त जामनेर तालुक्यापुरतेच नव्हे, जामनेर शहरापुरतेच नव्हे तर महाराष्ट्रामध्येच नव्हे तर आज भाऊंची ख्याती आंतरराष्ट्रीयपर्यंत हे रुग्णसेवेची ख्याती जी गेलेली आहे ते आंतरराष्ट्रीय याच्यामध्ये गेलेली आहे। मागे एका भेटीअंतर्गत ऑस्ट्रेलियाचे आरोग्यमंत्री हे भाऊंना भेटले होते आणि त्यांनी भाऊंना या शिबिराविषयी विचारले होते की भाऊ तुम्ही एवढं लाखोंचे शिबिर कसे आयोजित करतात आणि ते मॅनेज कसे करतात। म्हणजे इथपर्यंत भाऊंचं कर्तृत्व हे जगामध्ये पोहोचलेलं आहे। त्याचाच एक भाग म्हणून आम्ही आज भाऊंच्या वाढदिवसानिमित्त जामनेर शहरामध्ये कमल फाउंडेशन अंतर्गत हे आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे। यामध्ये आपण कॅन्सर, न्यूरो, त्याच अशा पद्धतीनं जॉईंट रिप्लेसमेंट अशा अनेक 12 फॅकल्टीचे आपण डॉक्टर्स इथं बोलवले आहेत। जळगावचे नामांकित डॉक्टर्स वनिता हॉस्पिटल असतील, चांडक हॉस्पिटल असतील, नाशिकचे डॉक्टर्स असतील, यांना आपण इथं आरोग्य सेवेसाठी बोलवलेलं आहे। आणि आपण आज बघतो एक प्रचंड असा आपल्याला इथं रिस्पॉन्स मिळतो आहे। इथं जे दीनदलित रुग्ण असतील किंवा काही कारणामुळे त्यांनी त्या रुग्णसेवेपासून वंचित असतील अशा रुग्णांसाठी आपण हे शिबिर भाऊंच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केले आणि त्याचा फायदा या रुग्णांना होतोय आणि भरभरून याला प्रतिसाद मिळतोय। जामनेर नगरीमध्ये त्या ठिकाणी माननीय नामदार गिरीश भाऊ महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त कमल हॉस्पिटल डॉक्टर भोंडे डॉक्टर त्याचप्रमाणे अमित भाऊ देशमुख यांच्या प्रयत्नानं या ठिकाणी आरोग्य शिबिराचं आयोजन केलं। आज सकाळपासूनच अनेक गरजू रुग्ण या ठिकाणी उपचारासाठी आलेले आहेत आणि खऱ्या अर्थानं भाऊंची ख्याती आहे की जे का रंजले गांजले त्याचे म्हणे जो आपण येतो की साधू ओळखावा देव तेथे जाणावा, या उक्तीप्रमाणे समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत आरोग्याची सेवा त्या ठिकाणी गेली पाहिजे। त्या अगोदर सुद्धा भाऊंनी अनेक नेत्रदान शिबिर घेऊन अनेक रुग्णांना त्या ठिकाणी दृष्टी दिलेली आहे आणि खऱ्या अर्थानं डॉक्टर साहेबांनी भाऊंच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आजचा हा उपक्रम या ठिकाणी हाती घेतला। मी डॉक्टर साहेबांना सुद्धा खूप खूप या ठिकाणी धन्यवाद देतो आणि भाऊंच्या आयुष्यासाठी या ठिकाणी परमेश्वराकडे प्रार्थना करतो की भाऊंना अतिशय दीर्घायुष्य आणि निरोगी आयुष्य भगवंत प्रदान करो।